हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। घाटकोपरमधील पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळल्याच्या दुर्घटनेमध्ये 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू, 88 जण जखमी, बचाव कार्य सुरू। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमधील जखमींवर उपचाराचा खर्च सरकार करणार, मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकार 5 लाखांची मदत देणार, मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। घाटकोपरमध्ये होर्डिंग लावणाऱ्या कंपनीविरोधात आणि भावेश भिडे यांच्यासह इतरांवरही गुन्हा दाखल, पंतनगर पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा। पडळ्यातील श्रीजी टॉवरजवळ वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळलं, होर्डिंग दुर्घटनेमध्ये 3 जण जखमी। केंद्रामध्ये सत्ता बदल होणार, भाजपला बहुमत मिळणंही अवघड, इंडिया आघाडीला 240 ते 260 जागा, तर राज्यामध्ये महाविकास आघाडीला 32 ते 35 जागा मिळणार, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा। नाशिक महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत संजय राऊतांचं पंतप्रधानांसह फडणवीसांना पत्र, नाशिकमध्ये मुख्यमंत्री आणि त्यांच्या मर्जीतल्या बिल्डरांकडून 800 कोटींचा घोटाळा, संजय राऊतांचा आरोप। आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघामध्ये आज उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा, यामिनी जाधव यांच्या प्रचारासाठी जांभुरी मैदानावर सभेचं आयोजन। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टामध्ये दुपारी 12 नंतर सुनावणी होण्याची शक्यता, निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाची याचिका। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण आणि पक्ष त्याचबरोबर चिन्हाबाबतच्या प्रकरणाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर, जुलै किंवा ऑगस्टपर्यंत सुनावणी लांबण्याची शक्यता। 10 जूनला होणारी शिक्षक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यासाठी शिक्षक भारती मुंबई उच्च न्यायालयात 15 जून नंतर निवडणूक घेण्याची मागणी। 5व्या टप्प्यातील प्रचारासाठी नाशिकमध्ये सभांचा धडाका, उद्या मोदी आणि उद्धव ठाकरे, तर 16 मे रोजी शरद पवार यांची नाशिकमध्ये सभा। इंडिया आघाडीची शुक्रवारी मुंबईमध्ये जाहीर सभा, सभेला केजरीवाल देखील उपस्थित राहणार। 20 मे रोजी मुंबईतील 6 मतदारसंघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभेचं आयोजन। बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांचं निधन, दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये घेतला अखेरचा श्वास। नाशिकच्या इगतपुरीमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, घरांसह संसार उपयोगी वस्तू, धान्य आणि जनावरांच्या चाऱ्याचंही मोठं नुकसान। अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेट रद्द, हकालपट्टी करण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नसल्याचं कोर्टाचं म्हणणं। झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा हायकोर्टात अंतरिम जामिनासाठी अर्ज, प्रचारासाठी जामिनाची मागणी, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये सोरेन अटकेत। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।